हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे आपल्या मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आणि या पहिल्या गुरुवारच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर इथे बघा, माझी सकाळची सुरुवात ही उंबरठा लेपनाने झालेली आहे. तर आज सकाळी सकाळी उंबरठ्यावर असं मस्त ऊन आलेलं होतं, तर मग मी लवकरच सकाळी उंबरठ्याचं लेपन करून घेतलं, म्हणजे बाकीचे कामं होईपर्यंत आपलं लेपन व्यवस्थित सुकतं आणि त्याच्यावर रांगोळी व्यवस्थित काढता येते. तर मी हे लेपन सकाळी 7:30 वाजताच करून घेतलं. तेव्हाच माझ्या उंबरठ्यावर असं छानसं ऊन आलेलं होतं, कारण आज गुरुवार आहे आणि गुरुवार म्हटलं की आपली देवपूजा, देव उजळवणं आणि आपली आज मार्गशीर्षचं जी पूजा मांडणी आहे त्याला असा बराचसा वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे मी आज उंबरठ्याचं लेपन सर्वात आधी करून घेतलं, म्हणजे बाकीचे सर्व कामं होईपर्यंत लेपन असं छान सुकतं आणि रांगोळी काढायला पण एकदम इझी जातं. तर बघा, माझं लेपन करून झालेलं आहे. त्याच्यानंतर आज गुरुवार होता, मग मी देव पण उजळवून घेतले आहे आणि माझी देवपूजा पण झालेली आहे. आणि देवपूजा झाल्याच्या नंतर आपल्याला पूजासाठी जे काही भांडे लागतात तर ते अशा प्रकारे मी व्यवस्थित घासून घेतलेले आहे. जर भांडे स्वच्छ असतील तर आपल्याला देवपूजा करायलाही छान आणि प्रसन्न वाटतं. त्याच्यामुळे इथे जेवढी पूजेसाठी लागणारी भांडी होती ती मी सगळी स्वच्छ करून घेतली आहे. आणि पूजेसाठी जो नारळ आपण वापरणार आहे तो मी अशा प्रकारे पाण्यात ठेवलेला आहे, कारण हा नारळ आपल्याला 4 गुरुवार म्हणजेच जवळजवळ 1 महिना हा नारळ आपल्याला ठेवायचा आहे. तर नारळाला तडा जाऊ नये म्हणून मग मी नारळ असा पाण्यात ठेवलेला आहे. आणि आता बाजारातनं जे काही पूजेसाठी 5 फळं मी आणलेली आहे ते आता स्वच्छ धुवून घेते आणि जी पत्री वगैरे आहे तीही निवडून घेते, कारण पत्रीमध्ये खूपशी अशी खराब पानं निघतात. तर इथे मी फळं धुवून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते की पत्रीमध्ये किती सारेसे असे खराब पानं निघतात. तर ते खराब पानं आपण काही पूजेत वापरायचे नाही. कधी कधी पत्रीमध्ये 3 ते 4च झाडांची पानं असतात, तर कधी कधी डबल झाडांची पानं दिलेली असतात. त्याच्यामुळे तुम्ही पत्रीची जुडी पहिले घरी आणल्याच्या नंतर खोलून घेत जा आणि स्वच्छ धुवून घेत जा. तर बघा, इथे किती खराब पानं असे मध्ये घालून ठेवलेली आहेत. तर जे आंब्याचे पानं आहेत तेच माझे नेमकी खराब निघाले. तर मला आंब्याचे फक्त बघा हा एक आणि अजून एक असा डहाळा मिळाला. तर बाकीचे पानं पण मी जे काय आहे ते सर्व निवडून घेते आणि पानं स्वच्छ धुवून घेते. तर बघा, एवढी अशी पानं माझी चांगली निघालेली आहे आणि इतकी पानं अशी खराब निघाली आहे. तर ही पानं मी आता टाकून देणार आहे. तर इथे माझी पूजेची सर्व तयारी झालेली आहे. अशी पूजेची सर्व तयारी जर आपण करून घेतली तर पूजा करायला एकदम सोपं जातं. तर बघा, माझे सर्व जे काही पूजेला भांडे लागतात ते भांडे, फुलं आणि पत्री, फळं, नारळ आणि जो काही तांब्या आहे ते सर्व मी आता स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि आता मी उंबरठ्याची पूजा करून घेते. तर उंबरठ्याला मी सकाळीच हळदीचं लेपन केलं होतं, त्याच्यामुळे रांगोळी काढायला कसं लेपन अगदी मस्त सुकलेलं होतं. तर मी आता उंबरठ्याची पूजा करून घेते. तर बघा, उंबरठ्यावर पण मी पावलांची शिक्के आहे माझ्याकडे, त्याच्याने रांगोळी काढलेली आहे. आणि देवीला कमळ प्रिय आहे तर मी कमळाचीही रांगोळी काढलेली आहे. तर पावलांवर हळदी कुंकू अर्पण करून फुलं ठेवून मी आता उंबरठ्याला धूपदीप दाखवून घेणार आहे. आणि मी आज त्याच्या बाहेर लक्ष्मी दीप लावणार आहे. तर त्याच्यासाठी असं मी पावलांच्या आधी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि पाण्याचा एक तांब्या ठेवलेला आहे. ह्या तांब्यात मी सुपारी आणि पैसा आधीच टाकलेला आहे. आता हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करते आणि एका छोट्याशा डिशमध्ये तांदूळ घेऊन त्याच्यावरही हळदी कुंकू अर्पण करून दिव्याचीही पूजा करून घेते आणि दिव्यालाही फुल अर्पण करून घेते. तर याचा सविस्तर व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो जर तुम्ही बघितला नसेल तर तोही तुम्ही बघू शकता. तर बघा, पूजा झाल्याच्या नंतर मी कलशाला आणि उंबरठ्याला धूप दाखवून घेते. तर बघा, इथे माझी देवपूजा झालेली आहे
आणि देवघराच्याच बाजूला मी छोटंसं असं डेकोरेशन केलेलं आहे. तर तिथेच मी माझी मार्गशीर्षची पूजा मांडणार आहे. तर देवघराच्या एकदमच बाजूला अशी भरपूरशी जागा आहे, तिथेच मी माझी पूजेची मांडणी करणार आहे. तर जिथे आपण मांडणी करणार आहे तर तिथे ती जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. तर देवपूजा करायच्या अगोदरच मी सर्व रूम व्यवस्थित पुसून घेतलेले होते. तर अशा प्रकारे मी माळा आणि लाइटिंग लावून घेतलेली आहे, म्हणजे एकदम छोटंसं असं डेकोरेशन करून घेतलेलं आहे. हे रात्रीच केलं होतं मी. तर आता पूजेला सुरुवात करूया. तर कुठल्याही पूजेची सुरुवात करण्याअगोदर आपण दिवा लावतो आणि स्वस्तिक काढून चौरंग मांडतो. तर इथे मी ज्या समया घेतलेल्या होत्या धनतेरसल्या ते मी आज इथे लावणार आहे. तर अशा मोठ्या समया जर आपण पूजेत लावल्या तर पूजा एकदम छान आणि मस्त दिसते. तर बघा, अशा समया ठेवून घेतल्याच्या नंतर मी लाल कलरच्या रांगोळीने असं मोठंसं स्वस्तिक काढून घेणार आहे आणि या स्वस्तिकावर चौरंग मांडून घेणार आहे. तर पूजेचा डिटेल व्हिडिओ मी अगोदरच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, पण ज्या काही नवीन ताई आता आपल्याबरोबर जोडलेल्या आहेत तर त्यांना पण पूजेची मांडणी समजावी म्हणून मग मी सविस्तर सगळं सांगते. तर बघा, स्वस्तिकवर असं चौरंग मी टाकून घेतलेला आहे आणि कुठलीही पूजा करायच्या आधी आपण दीप प्रज्वलित करीत असतो. तर इथे मी दोन्ही समया पेटवून घेणार आहे आणि समयांची सुद्धा हळदी कुंकू अर्पण करून पूजा करून घेणार आहे. आता चौरंगावर मी आता तांदळाने अष्टदल कमल काढणार आहे. तर इथे मी जे तांदूळ घेतलेले आहे तर ते थोडेसे हळद मिश्रित तांदूळ घेतलेले आहे. तर त्याच्याने मी आधी अष्टदल कमल चौरंगावर काढून घेणार आहे. तर माझी कळशी जी मी वापरणार आहे ती बऱ्यापैकी मोठी आहे आणि जर ती डायरेक्ट तांदळावर ठेवली तर ती हलते, म्हणून मग मी आधी चौरंगावर अष्टदल कमल काढून त्याच्यावर एक छोटासा चौरंग मांडणार आहे, म्हणजे जेणेकरून आपण जो कळश मांडणार आहे तो हलणार नाही. तर बघा, अशा प्रकारे जे तांदळानेच मी अष्टदल कमल काढून घेते. तर इथे माझ्याकडे मोठी तांब्याची कळशी आहे, मग मी तीच वापरणार आहे. तर कळशीत पाणी भरून घेतलेलं आहे, त्यात हळदी कुंकू, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, थोड्याशा दुर्वा आणि एक फूल मी अर्पण करणार आहे. आणि आपण जी पत्री आणलेली होती तर ती 5 झाडांची पत्री आपल्याला या कळसात लावून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर कळशालाही आपल्याला हळदी कुंकवाने 5 नाम ओढून घ्यायचे आहे, किंवा तुम्ही इथे स्वस्तिकही काढू शकता. त्याच्यानंतर आपण जे नारळ या पूजेत वापरणार आहे त्या नारळाला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि ते अशा प्रकारे कलशावर ठेवून घ्यायचं आहे. आता हे माझ्याकडे जे वस्त्र आहे हे मी तुम्हाला आधी दाखवलेलं आहे. गुलाबी कलरचं वस्त्र आज मी देवी आईला घालणार आहे. तर हे वस्त्र घालून घ्यायचं आहे आणि आपल्याकडे जे पण काही अलंकार असतील ते घालून घ्यायचे आहेत. तर इथे माझ्याकडनं एक चूक झाली की मी नारळ आणि पत्री ठेवायच्या आधीच कलशाला दागिने घालून घ्यायला पाहिजे होते, पण असू द्या, घालता आले मला व्यवस्थित. तर हे बघा, जे पण माझ्याकडे दागिने आहे ते मी देवीला घालून घेते आणि मुखवटा लावून घेणार आहे देवीला. तर तो मुखवट्याचा व्हिडिओही मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तर तोच मुखवटा आज मी देवीला लावणार आहे. तर बघा, मुखवटा माझा एकदम बरोबर बसलेला आहे. थोडंसं हारांचं थोडंसं खालीवर होत होतं, तर ते मी बरोबर ॲडजस्ट करून घेतले आणि नंतर आपल्या देवी आईला मी गजरा अर्पण करून घेते. मी वेणी पण आणलेली आहे आणि गजरा पण आणलेला आहे. तर अशा प्रकारे मी गजरा लावून घेते आणि वेणीसुद्धा देवीला लावून घेते. बघा, अशा प्रकारे आपली देवी आई किती सुंदर दिसते आहे. त्याच्यानंतर आता इथे मला गणपती बाप्पा
महालक्ष्मी, श्रीयंत्र आणि कवड्यांची स्थापना करायची आहे याचा सविस्तर व्हिडिओ मी चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे. तरी पण जे काही नवीन सबस्क्रायबर आहे माझे ते भरपूर असे प्रश्न विचारत असतात, तर त्यांच्यासाठी मी इथे पण सविस्तर अशी मांडणी दाखवणार आहे किंवा पूजेची पूर्ण माहिती देणार आहे. तर बघा, इथे 2-2 जोड विड्याची पानं मी आधी चौरंगावर ठेवून घेतलेली आहे. त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्वात आधी गणपती बाप्पांचं पूजन करायचं असतं, म्हणून गणपती बाप्पांचा मी अभिषेक करून घेते. तर अभिषेक करताना आपल्याला आधी पाण्याने, दुधाने आणि परत पाण्याने अभिषेक करायचा आहे. तर इथे माझ्याकडे पंचामृत नव्हतं, त्याच्यामुळे मी आज दुधानेच अभिषेक केला आहे. तुमच्याकडे जर पंचामृत असेल तर तुम्ही पंचामृताने अभिषेक करायचा आहे. तर गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्याच्या नंतर आपल्याला लक्ष्मी मातेचा अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर श्रीयंत्राचा अभिषेक करून त्यांची स्थापना एक एक करून विड्याच्या पानांवर करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी इथे देवाला नैवेद्य अर्पण करून घेते. तर नैवेद्यात मी इथे सुकामेवा आणि दूध साखरेचा नैवेद्य अर्पण केलेला आहे आणि 5 फळांचाही मी नैवेद्य ठेवणार आहे. तर तुम्ही इथे खिरीचाही नैवेद्य ठेवू शकता. आणि त्याच्यानंतर येते आपली रांगोळी. तर तुम्हाला जशी जमेल तशी इथे रांगोळी काढा. तर इथे मी आज पिवळा आणि लाल रंगाचा वापर करणार आहे. तर सगळी पूजेची मांडणी झाल्याच्या नंतर आता पोथी वाचायच्या अगोदर आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे. तर बघा, अशा साच्यांमुळे आपल्याला रांगोळी काढायला एकदम सोपं जातं. तर असे आज कमळ, लक्ष्मी मातेला कमळ खूप प्रिय आहे, त्याच्यामुळे असा कमळाचा साचा आहे माझ्याकडे. मी त्याच्यानेच सर्वीकडे रांगोळी काढून घेते. आपली पूजा आणखीनच सुंदर दिसते, एक छान असा प्रकाश येतो. तर बघा, दिवे लावल्यामुळे किती छान दिसते. तर आता इथे मला पोथी वाचायच्या अगोदर मी सर्व देवांची एकदा पूजा करून घेते आणि आपण जो कलश मांडलेला आहे त्याचीही आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आणि जी पण आपण पूजा मांडलेली आहे तिला धूप दीप दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पोथी वाचायला सुरुवात करायची आहे. तर इथे बघा, मी कलशाचीही पूजा करून घेते आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पोथीचीही पूजा करून पोथी जरा वेळ पाटावर ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पोथीचं वाचन करायचं आहे. आणि संध्याकाळी आपल्या घरात जो काही गोडधोडाचा नैवेद्य बनवणार आहे तर तोही आपल्याला संध्याकाळी आरती करायची आहे आणि तो नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.